हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत मटर पनीर। चला रेसिपीला सुरुवात करूया। पहिला आपण 3 चमचे तेल टाकून घेऊ। एक छोटा चमचा जिरा आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून परतून घेऊ। नंतर त्याच्यात एक चिरलेला कांदा टाकून घेऊ। थोडा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला परतवून घेऊ। आता आपण त्याच्यात 3 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती टाकू आणि मस्त परतवून घेऊ। 1 चमचा भाजलेल्या खोबऱ्याचा कूट आणि 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करून घेऊ। आता सर्व मसाले टाकून घेऊ। पाव चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा धनेपूड असं टाकून त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ। तर 5 मिनिटे आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊ। आता मस्त परतवून घेऊ। आता आपण ग्रेव्हीसाठी त्याच्यात पाणी टाकून घेऊ। हे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे। आता मस्त मिक्स करून घेऊ। आता मस्त ग्रेव्हीला उकळी आली की आपण त्याच्यात मटर टाकू आणि लगेचच त्याच्यात पनीर टाकून घेऊ। आता मस्त मिक्स करून घेऊ। आता मस्त झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घेऊ। आता आपली मस्त मटर पनीरची भाजी तयार। थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून गार्निश करू। सो फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। तर चला भेटू आपण पुन्हा अशाच नवीन रेसिपीमध्ये।